तर आज ना आमच्या सगळ्या फौजी फॅमिलींच्या गणपती बाप्पाचं विसर्जन होतं. एवढं मस्त पैकी पार पडलं नाही तुम्हाला काय सांगावा. आता काय झालं माहिती का, सकाळ दुपारपासून आम्ही कामाला लागलो. सगळ्यात पहिले ते आता माझी मैत्रीण आहे ना, तिच्या घरी आलो आम्ही मोदक बनवण्यासाठी, कारण की त्यांचं बाप्पा होते आणि त्यांना 150 मोदकाचा प्रसाद करायचा होता. मग मला हेल्पला बोलवलं होतं. मग मी आले आणि करू लागले, तर त्यांनी हे मोदक वगैरे तळून घेतले आणि एकदम मस्त पैकी मोदक झाले. संध्याकाळ झाली, आम्ही पण आवरून आलो. नंतर बाप्पाची मस्त पैकी आरती केली. लास्टची आरती होती, त्याच्यामुळे खूप छान प्रकारे झाली. सगळे आमचे भाऊ वगैरे पण आले, म्हणजे सगळे आरतीला जेवढे अवेलेबल होते ड्युटी करून. आणि मग छानपैकी गणपतीला हलवलं, उठून घरात फिरवलं आणि मग आता खाली घेऊन गेले. तर छोटूस आम्ही पिकअप केलं होतं. आणखीन 2-4 गणपती बाप्पा होते, सगळ्यांनी एकत्र मिळून केलेलं होतं. गुलाल आणला, मस्तपैकी उडवत चाललो होतो. पावसाचा पण रिमझिम चालूच होती. आणि या मॅडम बघा, त्यांच्या भाऊंनाच म्हणजे मिस्टरांना कशा गुलालाने लाल करू राहिला. आणि बघितलं ना, म्हणजे खूप छान असं छोटे छोटे सण आपले काही पण कार्यक्रम आहे ना, आम्ही सगळे एकत्र येऊन करतो. खूप मस्त वाटतं. असं वाटत नाही आम्ही घरापासून लांब आहे. आम्ही जेव्हा पण छोटे छोटे कार्यक्रम असले ना, आम्ही साजरे करतो. तर छोटी का ना खुशी पण याच्यात लयच भारी वाटतं बरं का. आता आमची एक मैत्रीण होती, ती काही दिवसापासून आमच्यापासून लांब गेलेली, त्यांची पोस्टिंग आली म्हणून. आणि मग आम्ही त्यांना बोलवलं होतं, तर त्या पण आल्या आणि आम्ही त्यांचं मस्तपैकी वेलकम केलं बरं का. त्यांना फुगडी खेळायला ओढत होतं, पण ते काय फुगडी खेळतच नव्हते. तसंच आम्ही ओढू फिरवलं त्यांना. आणि आम्ही जसं होईन तसं आम्ही डान्स केला बरं का. आता मला तर काय डान्स येत नाही, पण मी फक्त यांची व्हिडिओ काढायलाच रेडी होते. काय करायला लागले का, धर व्हिडिओ काढ व्हिडिओ. आणि मग त्यांना पण माझ्या आता सवय झाली. त्यांना वाटत असं ही बाई काही येडी येईल काय, तेवढंच लागतं. आणि असं करत चालत आम्ही सगळेजण गेलो विसर्जनाच्या ठिकाणी. आणि आम्हाला जाता ना आणखीन कितीतरी बाप्पा आहे ना, मोठ्या मोठ्या मूर्तीमध्ये दिसले बरं का. खूप छान होत्या त्या पण. गेल्याच्या नंतर परत एक वेळेस आरती केली आणि इथे ना एकदम छान प्रकारे सोयी होती. मस्तपैकी इथं बनवलं होतं असे बाप्पाला, म्हणजे इकडं तिकडं असं हेच नाही, मस्तपैकी पाण्यात सोडलं जात होतं, विसर्जन केलं जात होतं. सगळं करून आलो आता. आणि सगळ्या फॅमिलीने आम्ही मिळून मग काय केलं, मसाला भात केला, म्हणजे खिचडी बरं का. यांच्या विदर्भ स्पेशल खिचडी केली मस्तपैकी आणि खाल्ली. तर खूप छान वाटलं बरं का आम्हाला. तर तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा.